नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्या आचार्य 90 FM वरती आपले वेगवेगळे कार्यक्रम हे नेहमीच सुरू असतात आणि आता आपण अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिजन्म शताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम घेऊन आलेलो आहे, अहिल्याबाई होळकर यांचं स्मरण. आणि या कार्यक्रमामध्ये अहिल्याबाई होळकर यांचे जे काही विशेष त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं, त्यांनी कशा पद्धतीने सगळ्या संकटांचा सामना केला, कशा पद्धतीने त्यांनी लोकांसाठी काम केलं आणि एकंदरीत आपल्या सगळ्या अहिल्याबाई होळकरांचं जे काही जीवनचरित्र होतं त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जाणून घेत आहोत. आणि यामध्ये आपण वेगवेगळ्या वक्त्यांना भेटत आहोत, त्यांच्याकडून अहिल्याबाई होळकरांचे जे काही विचार आहेत ते आपल्या सगळ्या श्रोत्यांपुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आज आपल्यासोबत अहिल्याबाई होळकरांचेच विषयी माहिती देण्यासाठी आणि त्यांच्याविषयी जे काही लेख आहेत ते सादर करण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये जोडल्या गेलेल्या आहेत आर्या आपटे मॅडम. खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. नमस्कार. आर्या मॅडमना आपण याही अगोदर आपल्या स्टुडिओमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ऐकलेलं आहे. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांचं मराठी लिटरेचर झालेलं आहे, MA BEd आहेत आणि त्याचबरोबर टॅक्स कन्सल्टंट आहेत. त्यांची स्वतःची फर्म आहे. याबरोबर या व्यतिरिक्त बालविकास सारख्या संघामध्ये सुद्धा त्या काम करत आहेत आणि आपल्या कलारंगाचे सुद्धा भाग आहेत. तर अशाच आर्या आपटे मॅडम आपल्याला पुढे काही गोष्टी ज्या आहेत अहिल्याबाई होळकरांविषयीच्या त्या आपल्याला इथे सांगणार आहेत. पण त्या अगोदर सगळ्यांना मला सांगावंसं वाटतंय की अहिल्यादेवी समर्थपणे राज्यकारभार करण्यात जशा निपुण होत्या तशाच त्या सामरिक क्षेत्रातही हुकूमत गाजवण्याची क्षमता असणाऱ्या होत्या. आपल्या राज्याच्या रक्षणासाठी लष्कराचे महत्व त्या ओळखून होत्या. प्रशासन आणि लष्कर या दोन्ही बाबतीत त्यांना दूरदृष्टी होती. राज्यावर चाल करून आलेल्या संकटांना अहिल्यादेवी कशा सामोरे जात असत आणि त्यांच्यातील रणरागिणी कशी सदैव सावध असे याचाच आढावा घेणारा हा लेख, अर्थात पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे सामरिक पैलू, याविषयी आता आपल्याला आर्या मॅडम सांगणार आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या ह्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. नमस्कार श्रोतेहो, इथे मला बोलवलं त्याच्याबद्दल धन्यवाद. फारसा वेळ न घेता आपण लेखाला सुरुवात करूयात. त्या लेखाच्या थोडीशी मागची पार्श्वभूमी सांगते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी, पुण्यश्लोक हे जे त्यांच्या मागे लागलेले ना, खरोखर पुण्याचा अंश असलेल्या आहेत. त्या सगळ्याच बाबतीत त्यांनी पुण्यांश कमवला, तो वाटला. इतकंच नव्हे तर त्यांच्या राज्यकारभारामध्ये सुद्धा याचे आपल्याला अनेक दाखले दिसतात. सामरिक याचा अर्थ शस्त्रास्त्रांवर जास्त भर दिला गेला. ती जी बाजू आहे, युद्ध कौशल्याची जी बाजू आहे, ती आज मी महत्वाचं करून मांडणार आहे. तर काळ आपण थोडा पेशवे काळीत जाऊयात. पुण्यात पेशवे दरबार भरला होता. एका विजयावर आनंद व्यक्त करण्यासाठी तोफांचे बार उडवण्यात आले होते. या विजयाच्या कर्ताधर्त्या होता पुण्यश्लोक अहिल्यादेवी. नाना फडणवीसांनी दरबारात गौरवध्वज काढले. शापादिपी शरादपी असे बायकात अहिल्याबाई दिसण्यात आला. आज पावे तो बाईंची स्नान संध्या, धर्माची प्रवृत्ती ऐकण्यात आली होती. आज पराक्रमाची ही मोठीच गोष्ट केली. पुण्याचा दरवाजा म्हणजे नर्मदा तीरची माहेश्मती. आज आम्हाच उमगले हे. किती समजावलं, वेळोवेळी तह केले तरी चंद्रवत राजपूत सतत उपद्रव करत होते. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी अहिल्यादेवींनी रौद्ररूप धारण केलं. या रामापूरच्या लढाईची योजना, तोफांची व्यवस्था आणि संपूर्ण विजयासाठीची अहिल्याबाईंची ख्याती दूरवर पसरली. पेशव्यांच्या दरबारात तर रणकौशल्य आणि मुत्सद्देगिरीसाठी अहिल्याबाईंचं विशेष कौतुक झालं. वैयक्तिक आयुष्यात नीळकंठाप्रमाणे विष पचवूनही प्रजेला निरंतर सुखी करणाऱ्या लोकोत्तर राजमाता म्हणजे अहिल्यादेवी होळकर. सासरे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या तालमीत तयार झाल्या. स्वराज्याशी शेवटपर्यंत निष्ठा ठेवत इसवी सन 1767 ते 1795 या काळात मराठी साम्राज्याचा मोठा आधारस्तंभ म्हणून अहिल्याबाई उभ्या होत्या. लोकप्रशासनाचा उच्च मापदंड प्रस्थापित करणाऱ्या अहिल्यादेवींचं दातृत्व अवघ्या भारताला ज्ञात आहे. मात्र त्यांचं सामरिक प्रशासन आणि रणकौशल्य म्हणावं तसं सगळ्यांपर्यंत अद्यापही पोहोचलेलं नाही. त्यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न. प्रजाकल्याणाची वाट अहिल्यादेवींनी प्राधान्याने निवडली असली तरी सैन्य सामर्थ्याकडे त्यांनी कधीच दुर्लक्ष केलं नाही. प्रशासन आणि सैन्य हातात हात घालून चालतात. किंबहुना शस्त्रेण रक्षित राष्ट्रे शस्त्रचिंता प्रवर्तते. अर्थात काय,
शस्त्रांनी सुरक्षित केलेल्या राष्ट्रातच शास्त्रांचा विकास होतो. हे ओळखून त्यांनी स्वतः बंदुका, तोफा, दारुगोळा हे सामरिक ज्ञान आत्मसात केलं आणि सैन्य नेहमी सज्ज ठेवलं. प्रसंगी अहिल्यादेवींनी स्वतः सैन्याचं नेतृत्वही केलं. युद्ध करणं हा कधीही सोपा निर्णय नसतो, कारण परराष्ट्र धोरण, अर्थकारण, राजकारण, प्रशासन या सगळ्या गोष्टींपासून युद्धाला विलग करता येत नाही. युद्ध करण्यासाठी या सगळ्याच गोष्टीची उत्तम जाण असावी लागते. परिस्थितीनुसार जाणतेपणानं असे निर्णय घेण्यासाठी लागणारं अनन्यसाधारण धाडस आणि उज्ज्वल भविष्यासाठीचं दृष्टीपण अहिल्यादेवींकडे निश्चितच होतं. आता लष्कराचं त्यांनी महत्व आणि साधारण प्राथमिक धडे कसे घेतले ते बघूयात. थोरल्या बाजीरावांनी माळव्यात धडक मारत मुघलांकडून माळवापर्यंत जिंकून स्वराज्याला जोडला. इसवी सन 1727 मध्ये त्यांनी नर्मदेच्या उत्तरेला असलेले 11 महाल फौजांच्या व्यवस्थापनासाठी मल्हाररावांना दिले. थोरल्या बाजीरावांच्या व्यक्तिमत्वाचा, प्रशासनाचा, रणनीती आणि युद्ध कौशल्यादी गुणांचा मल्हाररावांवर मोठा प्रभाव होता. मल्हारराव जेव्हा जेव्हा मोहिमांवर घर परत येत तेव्हा त्यांच्या युद्धवार्ता, राजकारण, मराठ्यांनी गाजवलेला पराक्रम, राजकारण तसंच इतर वेगवेगळ्या विषयांवरच्या मसलती, युद्धयोजना अहिल्याबाईंनी खूप लक्ष देऊन ऐकत असत. अगदी कोवळ्या वयातील या होळकरांच्या सुनबाईंना मराठे, निजाम, राजपूत आणि त्यांचे राज्य, त्यांच्या भौगोलिक सीमा, त्यांची सामरिक वैशिष्ट्य, शस्त्रास्त्र, सैन्य रचना हे सारं हळूहळू ध्यानात येत होतं. त्या काळी सुभेदारांची 2 मुख्य कामं असत. स्वतःची फौज राखून गरजेच्या वेळेला ती तात्काळ पेशव्यांकडे पाठवायची आणि दुसरी आपापल्या सुभ्यामधील वसुली करून हिशेब चोख ठेवायचा, त्याचं यथायोग्य वितरण करायचं. अहिल्याबाईंनी हिशेब ठेवण्याची पद्धती, वसुली, खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारचं उत्पन्न हे सगळं आत्मसात केलं. त्याबरोबर सैन्याचं महत्त्वही त्यांनी जाणलं. थोरल्या बाजीरावांनंतर नानासाहेब पेशवेपदी आरूढ झाले. या संपूर्ण काळात लढाईची धामधूम सुरूच होती. आज आपण म्हणतो आर्मी मार्चेस ऑन स्टमक, त्याचप्रमाणे अहिल्यादेवींना हे कधीच कळलं होतं की दौलतीचा संपूर्ण कारभार चालतो तो तलवारीच्या जोरावरच. ती समर्थ हवीच. मल्हाररावांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवींनी लष्कराच्या सगळ्या गोष्टी प्रयत्नपूर्वक शिकून घेतल्या. लढण्यासाठी त्या काळी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोफखाना, तोफखान्याची रचना, त्याचा अभ्यास, नेमक्या तोफखाना कुठे आणि कशा लावायच्या, डोळा ठासून तोफखानाचा नेम कसा धरायचा, मग त्याला बत्ती कशी द्यायची, हे सगळं अत्यंत त्या बारकाईने शिकल्या. मग त्या काळी तोफखाना एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी उंट, बैलजोड्या यांचा प्रामुख्याने वापर व्हायचा. म्हणून अहिल्याबाई बैलाच्या वैरणीपासून सारी व्यवस्था बघायच्या. याशिवाय तोफगोळ्यांसाठी कशा प्रकारची दारू लागते, ती तयार करण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे, हे अहिल्याबाईंना अगदी उत्तम प्रकारे अवगत होतं. दारुगोळ्याचे कारखाने कसे आणि प्रत्यक्ष रणक्षेत्रापासून किती अंतरावर उभे करायचे, अशा काही गोष्टी त्यांनी अचूकतेने हेरल्या होत्या. त्या काळात युद्धात मिळालेली लूट ठरवून दिलेल्या प्रमाणात वाटप केली जात असे. हे सगळं अहिल्याबाईंचे इतकं काटेकोरपणे पाहत की 1 पैसा इकडचा तिकडे होत नसे. एकदा मोहिमेवरनं आणलेली लूट अहिल्यादेवींचे पती खंडेराव यांनी स्वतःकडे ठेवली. हे कळताच अहिल्याबाईंनी त्यांच्याकडे जाऊन खडे बोल सुनावले. स्वामीजी, जे सुभेदारी भोगतात त्यांची मनगटे रयतेसाठी असतात. नियत शाबती हा राजकर्त्याचा प्राण. तेच हरवले तर केवळ कलेवर उरतो. आपल्या पतीला निष्पक्षपणे असं सांगण्याचं धाडस त्यांच्या अंगी होतं. आता अंतर्गत सुरक्षेच्या बाबतीत सुद्धा त्यांनी काही पैलू मांडले होते. सुरक्षा या विषयाचे ढोबळमानाने 2 भाग करता येतात. राष्ट्राची बहिस्त शत्रूपासून सुरक्षा आणि दुसरी म्हणजे अंतर्गत सुरक्षा. अंतर्गत सुरक्षेला जाणारा कोणताही तडा भविष्यात राष्ट्राच्या स्वातंत्र्याला आणि सार्वभौमत्वाला धोका ठरू शकतो, हे आपण आजही बघतो. ही अंतर्गत सुरक्षा प्रशासनाशी घट्ट निगडीत असते. अहिल्यादेवी या सुरक्षेच्या बाबतीतही कमालीच्या सजग होत्या. शांती भंग करणाऱ्या वेगवेगळ्या समस्या त्या जाणून घेत असत. एकदा त्यांच्या लक्षात आलं की राज्यात भिल्लांच्या उपद्रवामुळे सगळे लोक त्रस्त झालेत. भिल्लांकडून लोकांची प्रचंड लुटमार होत आहे. अहिल्याबाईंनी बंदोबस्त अधिक कडक केला. प्रशासनातल्या सरंजामांना सक्त ताकीद दिली. जर कोणी भिल्लांशी संबंध ठेवला तर सरंजामी रद्द करण्यात येईल. त्यांनी आणखीन एक घोषणा केली
की जो कोणी भिल्लांचा उपद्रव नाहीसा करेल त्याच्याशी आपली कन्या मुक्ताबाई हिचा विवाह लावून देण्यात येईल. जाहीर केल्याप्रमाणे तरी खरोखर भिल्लांचा बंदोबस्त करणाऱ्या पराक्रमी अशा यशवंतराव फणसे यांच्याशी आपली कन्या मुक्ताबाई हिचा विवाह करून दिला. यशवंतरावांनी भिल्लांच्या काही पुढाऱ्यांना अहिल्याबाईंसमोर हजर केलं. आता यांना काय शिक्षा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. परंतु मातृहृदयी अहिल्याबाईंनी त्यांचं व्यवस्थित ऐकून घेतलं. शिक्षा करण्याऐवजी त्यांना नायक पदवी देऊन त्यांचा नियमित पगार सुरू केला. या लुटारूंवरच राज्यात येणाऱ्या यात्रेकरूंच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी टाकली. आता पानिपतच्या संग्रामामध्ये कशा प्रकारे अहिल्याबाईंनी योगदान दिलं बघा. त्या काळात उत्तर हिंदुस्थानात अराजकता वाढत होती. अहमदशाह अब्दाली झपाट्यानं पुढे येत होता. स्त्रियांना लुटणं, जाळपोळ, हिंदूंच्या कत्तली, दिल्ली तसंच मथुरेत पडणाऱ्या मुंडक्यांच्या राशी, तीर्थक्षेत्राची अवहेलना हे सगळं ऐकून अहिल्याबाई व्यथित होत असत. जानेवारी 1761 मध्ये अहमदशाह अब्दालींबरोबर झालेला पानिपतचा भीषण रणसंग्राम मराठ्यांच्या इतिहासाला वेगळं वळण देऊन गेला. पानिपतावरच्या बातम्या अहिल्याबाईंच्या अंगावर विजेसारख्या कोसळत होत्या. पानिपतावरून परतणाऱ्या सैनिकांची अवस्था अत्यंत बिकट होती. अहिल्याबाईंनी यावेळी वेगवेगळ्या स्वरूपात मोठी मदत केली. पथकं पाठवून त्यांच्याद्वारे गांजलेल्या सैनिकांना तारलं, आवश्यक सेवा पुरवल्या. यात प्रामुख्याने आरोग्य सेवा होती. त्यांचं अन्नछत्र अखंड सुरू होतं. जखमींना संरक्षण देऊन परत पाठवण्याची व्यवस्थाही त्यांनी केली. पानिपतच्या धक्क्यानं 23 जून 1761 रोजी नानासाहेब पेशवे गेले. त्यांचे धाकटे सुपुत्र माधवराव पेशवेपदी विराजमान झाले. अहिल्यादेवींच्या जडणघडणीमध्ये सुभेदार मल्हारराव म्हणजे त्यांच्या सासऱ्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. ते महिनोन महिने मोहिमांवर जात. तिथून सातत्यानं पत्र तिथली पाठवून परिस्थिती सांगत. इंदूरमध्ये करायच्या कामांबद्दल अहिल्याबाईंना बारकाईनं सूचना देत. काही गोष्टी मल्हारराव इतक्या सविस्तर लिहित असत की त्याचं तंतोतंत पालन अहिल्याबाई करत. त्यांनी सांगितलेली सशस्त्र फौज दिलेल्या वेळेत सांगितलेल्या ठिकाणी त्या अचूकपणे पाठवत. मल्हाररावांची तलवार आणि अहिल्याबाईंचं आकलन, त्याची तत्परता, त्यामुळे मोठा इतिहास घडला. इंग्रजांचा व्यापारी म्हणून असलेला मुखवटा हळूहळू गळून पडला. 21 ऑक्टोबर 1764 साली बक्सरची लढाई जिंकून त्यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं. 11 फेब्रुवारी 1765 रोजी त्यांनी अलाहाबादचा किल्लाही घेतला. इंग्रजांकडून भारताला असलेला धोका अहिल्याबाईंनी ओळखला. त्या सज्ज झाल्या. दारुगोळ्याचा कारखाना उभारण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. मोठी कामगिरी होती ती. कारखान्यासाठी योग्य जागेची निवड करून सुतार, लोहारापासून ते दिवाणापर्यंत योग्य माणसाची पारख करून अहिल्याबाईंनी काम सुरू केलं. शेकडो माणसं कामाला लागली. समोर आलेले अनेक पेच प्रसंग अहिल्याबाईंनी सोडवले. राबणाऱ्या माणसांना वेळेवर वेतन मिळत असे त्यांची व्यवस्था होती. मल्हारराव आणि अहिल्यादेवी अतिशय चोख पत्रव्यवहार आपल्याला आजही वाचायला मिळतो. गोहद हे ठिकाण ताब्यात घेण्याची मल्हाररावांची इच्छा होती. हे अहिल्याबाई पहिल्यापासून जाणून होत्या. त्यावेळी गोहद जवळ होत्या. त्यांनी स्वतंत्रपणे निर्णय घेऊन तोफखाना गोहदकडे वळवला. गोहदकरांच्या एका गडीवर तोफा रोखून धरल्या. या तोफा बघून त्यांनी गडी लगेच रिकामी केली. हे कळताच मल्हाररावांनी अहिल्याबाईंना कौतुकाचं पत्र लिहिलं. मल्हाररावांच्या मनात असलेली अहिल्यादेवींविषयीची आस्था, विश्वास, आपुलकी या आणि अशा कितीतरी पत्रांमधून तुम्हाला उलगडून मिळतील. तसंच अहिल्यादेवींनी केलेलं चोख काम, त्यांची कामाविषयीची जाण आणि राज्याविषयीची असलेली अतोनात निष्ठा त्यांच्या पत्रातून निश्चित दिसते. याच काळात अहिल्याबाईंनी पुरेसं लष्कर, शस्त्रास्त्र, युद्ध सामग्री तात्काळ मल्हाररावांना पोचवली. त्यामुळे ते योजनेप्रमाणे अयोध्येचा नवाब शुजा याच्याबरोबर इंग्रजांशी गनिमी कामाने लढले. तिथे इंग्रजांनी कुरघोडी केली, पण त्याने मराठ्यांचा हिसकाही चांगलाच कळला. मोहिमेदरम्यान 20 मे 1766 रोजी आलमपूर येथे मल्हाररावांची प्राणज्योत मालवली आणि अहिल्याबाईंबरोबर स्वतंत्रपणे जबाबदारी आली. त्यानंतर अहिल्याबाईंनी इंदूरहून महेश्वरला राजधानी हलवण्याचा निर्णय घेतला. अहिल्याबाईंचे पुत्र मालेराव गेल्यानंतर होळकरांचा वारसा पुढे कोणी चालवायचा हे ठरलं नव्हतं. याचा फायदा घेऊन अहिल्याबाईंचे दिवाण गंगाधर तात्या चंद्रचूड यांच्याशी संगनमत करून श्रीमंत माधवराव पेशवे यांचे काका रघुनाथराव महेश्वरकडे निघाले. पुत्र दत्तक घेऊन त्याच्या आडून होळकरांची गादी हडप करण्याचा त्यांचा विचार कळताच अहिल्याबाई संतापल्या. त्यांनी मल्हाररावांना पुत्रासमान असलेले पराक्रमी तुकोजीराव होळकर
यांना तातडून बोलवून घेतलं. इतर सदरांना एकत्रित केलं. राघोबा दादा सैन्यासह येत आहेत हे ऐकून अहिल्याबाई हत्तीवर आरूढ झाल्या. अंबारीच्या चहूदिशांनी भात्यांमध्ये युद्ध निर्देशक बाण खोचण्यात आले. जमलेल्या प्रचंड सैन्यासह रणरागिणी अहिल्याबाई उज्जैनीला निघाल्या. अवघी प्रजा हे नेत्रदीपक दृश्य पाहून बाईंना मुजरे करत होती, घोषणा देत होती, फुलं उधळत होती. त्यांच्यावर महिलांची एक छोटी सशस्त्र तुकडी असल्याचंही सांगितलं जातं. अहिल्याबाईंनी राघोबा दादांनाही निरोप पाठवला. रणांगणात मी हरले तर कीर्ती करून जाईन, पण बाई माणसाकडून हरलात तर तोंड दाखवण्यासाठी जागाही उरणार नाही. हे सगळं ऐकून अहिल्याबाई प्रत्यक्ष समोर आल्यावर राघोबा दादांनी सांत्वनाला आल्याचं नाटक केलं. गंगा निर्मळ मातोश्रीचा पुत्र गेला हे ऐकून मी सांत्वनास येत होतो. अहिल्याबाई सगळं जाणून होत्या. त्यांनी स्पष्ट केलं की सैन्याशिवाय आलात तर आदरातिथ्य होईल आणि हे राज्य तुमचंच आहे, पण सैन्य घेऊन आलात तर तलवारीला तलवार भिडेल. अहिल्याबाईंची चतुरस्र बुद्धी, समयसूचकता, धाडस, निष्ठा अशा कितीतरी गुणांचं दर्शन या प्रसंगातून होतं. त्यांनी राघोबा दादांना परत पाठवलं आणि अपूर्व आत्मविश्वासाने त्या माहेश्वरात परतल्या. पुढे अत्यंत परिपक्वतेने न्यायप्रिय पेशवे माधवराव आणि अहिल्याबाईंनी राज्य सावरून धरलं. दोघेही एकमेकाचा नितांत आदर करत असत. त्यांच्यातील आर्थिक व्यवहारही खूपच पारदर्शी आणि चोख होता. या काळात पेशव्यांजवळ तुलनेने कमी सैन्य असे, कारण इतर सुभेदारांचं लष्कर हे पेशव्यांचीच सैन्य शक्ती असे. सुभेदारांना मुळात फौज उभी करून ती राखण्यासाठी त्या त्या भागांची जहागिरी दिली जात असे. शिवाजी महाराजांच्या काळात लष्कराची जी रचना होती तीच थोड्या प्रमाणात बदलत पुढे चालत राहिली. या सगळ्या गोष्टी अहिल्याबाईंना अत्यंत चांगल्या प्रकारे विदित होत्या. वेगवेगळ्या स्तरांवरच्या म्होरक्यांशी त्यांचे संवाद साधत, अडचणी समजावून घेत, सैन्याची व्यवस्था चोख राखत, तसेच सैन्यात शिस्तही राखली जात होती. कधी सैन्याद्वारे पिकाची नासधूस झाली तर त्या गावाला करातून सूट मिळत असे. आता परकीय शत्रूंविषयी त्यांचं कशी दूरदृष्टी होती बघूया. पुढे सरकारच्या इंग्रजांबद्दल अहिल्याबाईंनी वेळोवेळी पेशव्यांना सावध केलं. इथे देखील सैन्यशक्ती आणि तोफा महत्वाच्या हे त्यांनी अधोरेखित केलं होतं. इंग्रजांचा उत्कर्ष चोह बाजूंना दिसत होता. त्याच्या वेळेस बिमोड करावा, इंग्रजांच्या मनसुबा चहू बाजूने प्रसार करण्याचा आहे. अशा वेळी श्रीमंतांनी शिलेदाराचा व हुजरातीचा भरणा पुष्कळ करावा. इंग्रजांनी जागोजागी कोठे देऊन कोठे 3 पलटणे ठेवण्याची तोंड काढली आहेत. अशा जागी फौज पाठवून जे जेथील तिथेच थांबावे किंवा दाबावे, म्हणजे मागल्यास दहशत पडेल, पुढे कोणी येऊ पाहणार नाही. नवाब भोसले सारे जमावून इंग्रजांचे पारिपत्य करावे, यातून त्यांच्या दूरदृष्टीचा निश्चित प्रत्यय येतो. अहिल्याबाईंनी पुणे दरबार, स्वतःचा कारभार आणि सरंजामी सरदार यांच्यात उत्तम समतोल साधला होता. तुकोजीरावांकडे सैन्य व्यवस्था होती, मात्र अहिल्यादेवींचे त्याकडे पूर्ण लक्ष होते. कितीतरी पत्रातून ते स्पष्टपणे दिसून येतं. तोफा हलवण्यासाठी झालेला विलंब, मोहिमेच्या खर्चांचा न बसणारा ताळमेळ, सैनिकांची होणारी आबाळ, असं काहीही लक्षात येतात त्या तुकोजीरावांची परखड शब्दात कान उघडणी करत असत. प्रसंगी शिंद्यांना सुद्धा त्यांनी बजावलं. सुभेदाराचे पुण्यप्रतापे येथेही कोणी बांगड्या लेवून बसलेले नाही. त्याच्यातल्या रणरागिणीचं आपल्याला ठिकठिकाणी दर्शन होतं. 1793 मध्ये बंदुकांच्या खरेदी संदर्भात अहिल्याबाईंचा मिस्टर बाईड ह्याच्याशी पत्रव्यवहार झालेला दिसतो. मराठ्यांचा रणसंग्राम सुरूच होता. मार्च 1795 मध्ये सेनापती परशुराम भाऊ पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली सगळे मराठे सरदार एकत्र होऊन लढले आणि निजामाला हार पत्करावी लागली. या खरड्याच्या लढाईत देखील मराठ्यांची एकी बघून अहिल्याबाईंना अतिशय आनंद झाला. अनेक दिव्यामधून तावून सुलाखून अहिल्यारूपी सोनं अधिकाधिक तेजस्वी होत गेलं. श्रावण महिना सुरू असताना मंदिरामधून येणारे नामस्मरणाचे, टाळ मृदुंगाचे, भजन कीर्तनाचे आवाज चित्तात साठवत शांतपणे 13 ऑगस्ट 1795 रोजी सर्वांच्या गंगाजळ निर्मळ मातोश्री साहेब परलोकीच्या यात्रेसाठी निघाल्या. त्यांचं देहरूपी चंदन अग्नीच्या स्वाधीन झालं, मात्र त्यांचा परिमळ दिगंतात भरून राहिला. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या या समर्पित लोकमातेचं गुणगान पिढ्यानपिढ्या भारतात गायलं जाईल, अशा त्यांना त्रिवार मानवंदना. वा, म्हणजे असे अनेक पैलू आपल्याला अहिल्याबाई होळकर म्हटलं की त्यांनी मंदिरं कशी बांधली, कशा पद्धतीने लोकांची काळजी घेतली हे माहीत आहे.
परंतु अहिल्याबाई होळकरांना शस्त्रांविषयी कशा प्रकारे माहिती होती आणि ती किती माहिती होती आणि त्याचा योग्य वापर कशा पद्धतीने करायचा आणि वयाच्या अगदी कमी वयामध्ये या सगळ्या गोष्टीची जाण त्यांच्याकडे होती. ज्या वेळी महिला बाहेर पडून काही करू शकत नव्हत्या, अशा वेळी, अशा प्रसंगाच्या वेळी एक लढवय्या पुरुष ज्या पद्धतीने युद्धाला सामोरं जातो त्याप्रमाणे त्या एक स्त्री म्हणून अशा सगळ्या संकटांना, आलेल्या आव्हानांना सामोरं गेल्या, याचीच प्रचिती या लेखामधून येते. आणि एखाद्या स्त्रीला इतक्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान हे असू शकतं हे आपल्याला अहिल्याबाई होळकरांविषयी वाचलं, ऐकलं की नक्की समजतं. म्हणजे त्यांना जितकं सामाजिक क्षेत्राविषयी ओढ होती, म्हणजे त्यांना जितकंच लोकांविषयी आदर होता, त्यांना जितकंच धार्मिक कार्याविषयी आवड होती किंवा धार्मिक गोष्टी करायला आवडत होत्या, तितकंच त्यांना शस्त्रांविषयी आवड होती, शस्त्रांविषयी माहिती करून घेण्यात आवड होती. आणि एक राज्य हे कशा पद्धतीने चालवलं गेलं पाहिजे किंवा आपल्या लोकांमध्ये कशा पद्धतीने एकी निर्माण झाली पाहिजे, अशा सगळ्या बारीक सारीक एक ना अनेक गोष्टींवरती अहिल्याबाई होळकर या ह्यांच्यावरती ते सल्ले काढायच्या. असं त्यांच्याकडे लोक सल्ले घ्यायला येत असत आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्याकडे काही ना काही उत्तर हे असायचंच. तर अशा या अहिल्याबाई होळकरांविषयी आता आपण नुकतंच ऐकलं. खूप छान वाटलं ज्या वेळेला तुम्ही सांगत होता, डोळ्यासमोर चित्र उभं राहत होतं. आणि खरंच अशा या मातेला त्रिवार अभिवादन करूयात. आणि त्यांच्या त्रिजन्मशताब्दी वर्षानिमित्त आम्ही जो विशेष कार्यक्रम करतोय त्यामध्ये आपल्या आजच्या वक्त्या आर्या आपटे मॅडम यांच्यासोबत आपण यांच्याकडून नुकतंच आपण एक लेख ऐकला. एकता मासिकातला हा लेख होता. तुम्हाला हा लेख कसा वाटला या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. आणि आम्ही जो हा कार्यक्रम राबवतोय त्याला तुम्ही उदंड असा प्रतिसाद देतच आहात. इथून पुढेही आमच्या सगळ्या कार्यक्रमांना असाच प्रतिसाद देत राहा. आताच्या या कार्यक्रमामध्ये मी आरजे कोमल आर्या आपटे मॅडम सोबत इथेच तुमची रजा घेते. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. आचार्य 90 FM